आणि जगदंबेला साकडं घालू लागल्या, हे आई, हे भवानी, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढं मोठं संकट आलंय तरी सुद्धा तू झोपलीस कशी? अगं तुला दिसत नाही का या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या उत्सवाला किती पवित्रतेने आपण पाळलं पाहिजे? आज मला वाटतं प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये किती विचित्र पद्धतीने अंग प्रदर्शन करण्याचं काम चाललंय. फक्त मनोरंजन झालं पाहिजे. खरं म्हणजे आम्ही आत्मीयतेने परमार्थ व्हावं म्हणून आम्ही देवदेव करत नाही. काही लोक ती फक्त आणि फक्त त्या देवाची विटंबना करायची आणि काहीतरी मनोरंजन घडलं पाहिजे, घरी टाइमपास होत नाही म्हणून मनोरंजन झालं पाहिजे करता. मी त्या लोकांना सुद्धा सांगेल, जर तुम्हाला त्या ठिकाणी मनोरंजन करायचं असेल किंबहुना परमार्थ जर नवरात्र खऱ्या अर्थाने साजरी करायचीच असेल आणि खरी पवित्रता नवरात्रीची पाहिजे असेल तर या इथं सातपूरला या. आणि पहा, इथं आज आपण सातपूरमध्ये ही जी आपण जपून ठेवली ना ही परंपरा, ही मोठी आहे. इथं आज मला वाटतं या धर्ममंडपामध्ये आमची प्रत्येक लहानता येऊ शकते, आमची 80 वर्षाची वृद्ध माता सुद्धा येऊ शकते. एवढं पवित्र कार्य आपण इथे करताय. आपण तुम्हाला सगळ्या कमिटीला माझं धन्यवाद. इतकी पवित्रतेने आपण हा कार्यक्रम हाताळत आहे. नाहीतर आज आपण हल्ली पाहतोय काय कार्यक्रम चाललेत नवरात्राचे, अवघड कंडिशन आहे. म्हणून आज मला वाटतं आमचा धर्म सुरक्षित करण्याची जिम्मेदारी आज आमची आहे. कपाला गंध लावला पाहिजे ही जिम्मेदारी आज आमची. नाही तर काही लोकांना कपाला गंध लावण्याची लाज वाटते. सकाळी स्नान झाल्यानंतर आम्ही कपाला गंध लावलाच पाहिजे. एका जण म्हणलं मी कपाला गंध लावला पाहिजे, तो म्हणे महाराज मी सायन्सला आहे म्हणे. अरे म्हणलं येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस, तू काय अवघड आहे. अशी कोणती क्रांती आपण करतोय सायन्सला? म्हणजे जगाच्या पाठीवर आम्ही वाढ वडल्याने आमच्या परंपरेपर्यंत परंपरा आणल्या. आम्ही ज्या सनातनमध्ये जगतो ना या सनातनाला संपवण्याचं षडयंत्र महाराज देशामध्ये चाललेलं आहे. कारण या सगळ्या विश्वामध्ये हिंदुस्थान नावाचं राष्ट्र एवढं शिल्लक आहे ज्याला आपण हिंदू म्हणतो, तो वर्ग इथे राहतो मेजॉरिटीने. म्हणून आज आपल्यावरती प्रत्येकावर जिम्मेदारी आम्ही त्या परंपरेचं त्या ठिकाणी तेवढंच पालन करावं आपण करतोय. मला आनंद वाटला इथे या सगळ्या सातपूरमध्ये येऊन. इतके गोड वातावरण आपण या ठिकाणी चांगला सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळाच्याकडून आयोजित होतो. सगळ्या भगिनी इथे एकत्र येतात. ही मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही धर्मकार्य आमच्यावरती थोडी जिम्मेदारी आम्ही केलं पाहिजे. कपाला तिलक सकाळी उठल्यानंतर तर आम्ही हनुमान चालीसा गायल्याशिवाय आणि कपाला टिया लावल्याशिवाय निघला नाही पाहिजे घरातून. आमचा धर्माचं ते ओळख आहे, आमची ओळख येते. तिलक लगाना सनातनियों की शान है, तिलक लगाना सनातनियों की शान है और तिलक लगाना सनातनियों की हम पहचान है. आम्ही लावला पाहिजे. आमची ओळख आम्ही लावला पाहिजे. थोड्या परंपरा आम्ही जपण्याचं काम केलं पाहिजे. कारण ज्या धर्माला संपवण्याकरता या विश्वामध्ये क्रांती घडली, विश्वामध्ये त्या ठिकाणी कामं झाली, पण त्याच धर्माला सुरक्षित करण्याकरता छत्रपती संभाजीराजे गेले, छत्रपती शिवाजीराजे गेले. धर्मावर संकट आले नाहीत काप्पा? अनेक आले. आणि ज्या वेळेस या धर्मावरती संकट आली ना त्यावेळेस छत्रपतींना हीच जगदंबा आठवलेली आहे. वेगळी जगदंबा नाही, हीच जगदंबा होती. तिलाच त्या ठिकाणी साकडं देवाने घातलं होतं. ज्यावेळेस महाराष्ट्राच्या मातीमध्ये, मला वाटतं ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ताई तुम्ही ऐकता सगळेजण, ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायावरती अर्थात या मातीवरती या मातीला संपवण्याकरता, हिंदुस्थानाला संपवण्याकरता ज्यावेळेस अफजल खान या महाराष्ट्राच्या मातीत चाल करून आला त्यावेळेस इथे 2 कामं झाली महत्वाची. एक, छत्रपती तशा हाती लागणार नाही म्हणले. काय करावं तर छत्रपतींच्या मनामध्ये असणाऱ्या धर्माविषयी जे प्रेम भावना आहेत, धर्माचं असणारं जे प्रेम आहे, आया बहिणींची आबरू राखणं ही त्याची जी ओळख या समाजाने निर्माण केली ना ती संपवून टाकायची म्हणले. म्हणून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम झालं आमच्या आया बहिणींच्या डोक्यावरची पदर बाजूला हटली. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम झालं ते म्हणजे तुळजापूरला तुळजा भवानीची मूर्त त्या अफजल खानानं बाहेर काढली. आणि मूर्त बाहेर काढून सात्यामध्ये भरडण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तिथे झालं. तुळजापूरला नुसतं मातीमध्ये त्या जात्यामध्ये भरडली नाही, तुळजा भवानीची मूर्त भरडली, जमिनीच्या मातीमध्ये मिसळून टाकला. कारण हीच लोक उद्या त्या मातीत चालतील आणि यांची जगदंबा पायाने तुडेल. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुळजा भवानीची मूर्त जात्यामध्ये भरडून ठिकाणी मातीमध्ये मिसळली. तिथून तुळजापूरवरून जवळ असणारं पंढरपूर क्षेत्र जे आज वारकऱ्यांची अस्मिता म्हणून ओळख त्याची आहे, त्या पंढरपूरला अफजल खान गेला. तिथे गेल्यानंतर तिथे सुद्धा ज्या गायीला आपण गोमाता म्हणतो, जिला सनातनामध्ये आईचा दर्जा आहे, अशी गाय कापण्याचं दुर्दैवी काम त्या पवित्र मंदिरामध्ये घडलं गेलं. मांस कापलं, ते रक्त वाहिलं आणि त्या रक्तामध्ये थैमान घालण्याचं काम अफजल खान केलं. थै 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 तिथे अफजल खान नाचला होता. आणि ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना छत्रपतींच्या कानावरती पडली, माँसाहेब जिजाऊंच्या कानावरती पडली, त्यावेळी जिजाऊ छत्रपतींना सांगू लागल्या, शिवबा अरे हा खान संपला पाहिजे, हा खान संपेल कसा, याच्याकरता काहीतरी प्रयत्न. हा हो साहेब तूच विचार करतो म्हणले. पण आता अफजल खान महाराष्ट्राच्या मातीमध्ये चाल करून आला ना, एवढं सैन्य आहे की आमचं मुठभर मावळी त्याच्या पुढे निभाव लागणार नाही. म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा न्याय वापरायचा विचार करतोय. आऊसाहेबांना काळजी पडली, अंतकरण तुटल्या गेलं, काहीच फाटल्या गेलं. जगदंबेच्या समोर माँसाहेब उभा राहिल्या आणि जगदंबेला साकडं घालू लागल्या. हे आई, हे भवानी,
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढं मोठं संकट आलंय तरी सुद्धा तू झोपलीस कशी? अगं तुला दिसत नाही का या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढं मोठं संकट आलंय, महाराष्ट्राला गिळंकृत करतंय. तू काहीतरी माझ्या लेकराला शक्ती दे, प्रेरणा दे. आणि आईचा जागर केला आणि आईला जागर करण्याचं काम आऊसाहेबांनी तिथे केलं. दारुघड आई दारुघड, दारुघड आई दारुघड, दारुगड आई दारुगड, दारुगड आई दारुघड आई दारुघड, दारुघड आई दारुघड, दारुगड आई दारुगड, दारुगड आई कोल्हापूरची महालक्ष्मी दारुघड आई दारुघड, दारुघड आई दारुगड, दारुगड आई दारुगड, कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड आई दारुगड, दारुगड आई दारुगड, हे माहूरगडची देवी रेणुका दारुगड आई दारुगड, दारुगड आई दारुगड, कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड आई दारुगड, दारुगड आई दारुगड, हे पाथर्डीची मोठा देवी दारुगड आई दारुगड, दारुगड आई दारुगड, दारुघड आई दारुघड, दारुघड आई दारुघड, दारुगड आई दारुगड, दारुगड आई दारुगड, आई भवानी तुझ्या कृपेने दारसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. ही गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधील चाळ, हातात पारणी तुला गावडी वाजवी तो संभ. उधे 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 गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधील चाळ, हातात पारणी तुला गावडी वाजवी तो संभ. धगधगच्या ज्वालीतून उठली तू तगगज माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आंबे गोधळा मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. महाराष्ट्राच्या मातीमध्ये खाण ज्यावेळेस चालून येतो, सातपूरकर नाशिककर, त्यावेळेस त्याच जगदंबेला साकडं घालण्याची पद्धती, त्याच वेळेस त्याच जगदंबेला साकडं घातलंय. आणि म्हणून त्याच जगदंबेनं छत्रपतींना प्रेरणा दिली की याला जर शक्तीने संपवता येत असेल तर युक्तीने संपव. आणि म्हणून छत्रपती शिवरायांकडे जी तलवार होती ती जगदंबेनं दिली. आपण सगळ्यांचा इतिहास माहिती